आज दिनांक 7/8/2024 रोजी माननीय उपविभागीय PWD कार्यालयामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने निवेदन देत आहोत की संपूर्ण महाराष्ट्रासह उमरखेड तालुका संपूर्ण खड्डेमय झालेला आहे। प्रामुख्याने भांबरखेडा फाटा ते भांबरखेडा हा रस्ता एका कॉन्ट्रॅक्टरने घेतलेला आहे। रस्ता पूर्णपणे खोदून ठेवला आणि चांगला रस्ता असलेला खोदून ठेवल्यामुळे पावसामुळे त्या रस्त्यावर भयंकर प्रमाणामध्ये चिखल झालेला आहे। भांबरखेडा गावामध्ये जिजाऊ ज्ञान मंदिर नावाचे एक इंग्लिश स्कूल आहे। अनेक खेड्यापाड्यातून त्या ठिकाणी 300 ते 350 विद्यार्थी त्या ठिकाणी ऍडमिशन आहे। त्या विद्यार्थ्याचं त्या विद्यार्थ्याचे वाहन त्या ठिकाणी येत नाही, प्रचंड त्रास होत आहे। त्यानंतर दुसरा विषय असा आहे, पळशी फाटा ते हातला फाटा हा सुद्धा रस्ता अर्धाच करून ठेवला आणि अर्धा रस्ता उर्वरित तसाच आहे। त्या सुद्धा रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत। तो सुद्धा रस्ता तात्काळ चालू करण्यात यावा आणि ढानकीमध्ये सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती आहे। ढानकीमध्ये एका कॉन्ट्रॅक्टरने काम घेऊन ठेवलं, रस्ता खोदून ठेवला आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चिखल झालेला आहे। कालचं एक उदाहरण आहे, काल महागाव या ठिकाणी या खड्ड्यामुळे भयंकर प्रमाणामध्ये मोठा एक अपघात झालेला आहे। त्या ठिकाणी सवण्याचा एक व्यक्ती आणि वाकोडीचा एक व्यक्ती, दोन्हीही तरुण व्यक्ती त्या रोडवर अक्षरशः गतप्राण झाले। म्हणून आम्ही PWD कार्यालयामध्ये आझाद समाज पार्टीच्या वतीनं निवेदन देऊन त्यांना तात्काळ खड्डे बुजवण्याची आणि सुरू असलेले रस्ते तात्काळ कंप्लीट करण्याची आम्ही निवेदन देऊन विनंती केलेली आहे। धन्यवाद। समाज पार्टी भीम आर्मी यांच्यातर्फे उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग येथे या डिपार्टमेंट मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आलेली आहे। लाडके खड्डे बुजवा योजना सुरू करा। महाराष्ट्रासह उमरखेड तालुक्यात सर्व रस्ते खड्डेमय झाले। या खड्डेमय रस्त्यामुळे अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली, मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लाडकी बहीण लाडका भाऊ या योजनेच्या धर्तीवर लाडके खड्डा बुजवा योजना सुरू करावी आणि त्या योजनेची सुरुवात, त्या योजनेचं उद्घाटन उमरखेड तालुक्यातून करावं आणि त्या उद्घाटनाच्या वेळी स्थानिक आमदार, स्थानिक खासदार, स्थानिक विकास पुरुष यांच्या हस्ते ती योजना सुरू करावी, जेणेकरून नंतर तरी या उमरखेड तालुक्यात खड्डेमय असलेले हे रस्ते खड्डे मुक्त होतील अशी तरी अपेक्षा आहे। यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे।